कधी तुरुंगातनं बाहेर येताना स्वागताला हारतुरे, तर कधी हातकडी असताना कोर्टात सिगरेटचे झुरके, तर कधी पोलिसांसमोरच माज। सय्यद फैजल उर्फ तेजा छत्रपती संभाजीनगर पोलिसांच्या रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगार। पोलिसांसमोर मास दाखवणाऱ्या याच तेजाचा आता चांगलाच माज उतरलाय। तुरुंगातनं सुटल्यानंतर मैत्रिणीवर गोळी झाडल्या प्रकरणी त्याला मंगळवारी अटक केली आणि पोलिसांसमोरच आणखी 2 ते 3 मुलींना गोळ्या मारण्याची त्याने धमकी दिली। अखेर पोलिसांच्या हातातले दांडके सुटले आणि तेजा वठणीवर आला। तेजाच्या अंगातल्या मस्तीचं तेज उतरल्यानंतर वठणीवर आलेला हा तेजा छत्रपती संभाजीनगर मध्ये गेल्या 2 दिवसांपासून चर्चेत आलेला फैजल उर्फ तेजा याची जी आहे तर पोलिसांनी धिंड काढलेली आहे। आपण जर बघितलं तर 2 दिवसापूर्वी त्याने आपल्या मैत्रिणीवर गोळीबार केला होता आणि त्यानंतर हा तेजा चर्चेत आला होता। त्यानंतर आज सकाळपासून आपण त्याचे वेगवेगळे व्हिडिओ देखील दाखवण्याचा प्रयत्न करत होतो। जेव्हा जेव्हा हा तेजा जो आहे तर गुन्हे करतो, त्यानंतर जेव्हा तो जेलमधून बाहेर येतो तर अक्षरशः जल्लोष करतो। त्याच्यावर अनेक 17 जे आहे तर पोलिसात वेगवेगळ्या गुन्हे दाखल आहे, अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत। त्यात बलात्कार असतील, मग ड्रग्स असतील किंवा हाणामारी असतील किंवा खुनाचा प्रयत्न असतील, असे अनेक गुन्हे होते आणि शहरात त्याची प्रचंड अशी अनेक ठिकाणी जे आहे तर गुंडगिरी पाहायला मिळायची आणि तीच गुंडगिरी कमी करण्यासाठी आता पोलिसांनी जे आहे तर या तेजाची जी आहे तर धिंड जी आहे तर शहरात काढलेली आहे। काही वेळापूर्वी किल्ल्यार परिसर म्हणजे ज्या ठिकाणी तेजाचं घर आहे त्या ठिकाणी त्याची धिंड काढली होती। आता त्याची धिंड जी आहे तर शहरातील गुडी लाईन परिसरात काढली जाते। आपण जर बघितलं तर पोलीस असतील किंवा क्राईम ब्रँचचे अधिकारी असतील हे सगळे या ठिकाणी आहे आणि यानंतर त्याला कॅनड गार्डन परिसरात देखील त्याची जी आहे तर धिंड काढली जाणार आहे। सर एका दिवसाचा असं निश्चित म्हणता येणार नाही, पण आमचा नक्कीच प्रयत्न राहील यापुढे जे गंभीर गुन्ह्यातील आरोपी असेल, जे रस्त्यावर दहशत माजवण्याचा प्रकार करतात, त्यांना छत्रपती संभाजीनगर पोलिसांचा हा गंभीर इशारा आहे। यापुढे तुमचा जर असं काही माज असेल तर नक्कीच आम्ही उतरू, कडक कायदेशीर कारवाई करू। MPDA मोक्कासारखे जे गंभीर कायदे आहेत त्याचा वापर करून या गुंडांची दहशत मोडून काढण्याचा छत्रपती संभाजीनगरचा निश्चित प्रयत्न असतो। तेजाच्या याच मस्तीचे आणखी काही व्हिडिओ समोर आले। पोलीस ठाणे, कारागृह आणि न्यायालय म्हणजे या आरोपींसाठी स्वतःचं घर बनलंय। तेजाचा आणखी एक हा साथीदार बघा, हातात हातकडी असताना चक्क न्यायालयात सिगरेट पितोय। पोलिसांच्या व्हॅन मध्ये असताना देखील त्याला सिगरेट पुरवली जाते। दुसरीकडे तुरुंगातनं सुटल्यानंतर स्वागतासाठी हारतुरे असायचे। बरं, याचे रील्स बनवून सोशल मीडियावर पोस्ट देखील केले जायचे। काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगर मधील एका गुन्हेगाराचा व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यात आज जेल कल बेल फिर वही खेल असा तो उल्लेख करायचा आणि असेच तेजासारखे गुन्हेगार या संभाजीनगरमध्ये पाहायला मिळतात, ज्यांना जेल किंवा बेल काहीच वाटत नाही। विशेष म्हणजे कारागृहात राहिले काय, पोलीस स्टेशनमध्ये राहिले काय किंवा घरी राहिले काय याचा कोणताही परिणाम यांच्यावर होत नाही आणि त्यामुळे शहरातील गुन्हेगारांची संख्या वाढताना पाहायला मिळते। तेजा हा संभाजीनगरमधला सराईत गुन्हेगार आहे। त्याच्यावर अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि तिला चाकून भोसकल्याचा गुन्हा आहे। रिक्षा चालकावर कोयत्याने हल्ला, खुनाचा प्रयत्न, शस्त्रसाठा बाळगणं आणि ड्रग्स तस्करीसह 15 पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत। पोलीस ठाणे असो, न्यायालय असो, पोलिसांच्या ताब्यात असताना देखील आरोपी रील्स बनवतात, पण पोलिसांना यांची कोणतीही माहिती नसते। शहरातील याच भाई आणि दादांची संख्या वाढते। त्यामुळे छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी आता बिहारला देखील मागे टाकलंय
असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही। याच तेजाप्रमाणे इतर गुंडांचाही माज उतरवण्याची गरज आहे। मोहसिन शेख, NDTV मराठी, छत्रपती संभाजीनगर।